नमस्कार, मी प्रगती इझी किचनमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण लग्न पंगतीमध्ये ज्याप्रमाणे वांग्याची भाजी केली जाते, आलू वांग्याची, त्या पद्धतीने आपण भाजी करणार आहोत। अगदी सोपी पद्धत आणि सर्वांनाच करता येईल अशी। तर मसाला कसा बनवून घ्यायचा हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि भाजी टेस्टी बनवण्यासाठी कोणता मसाला वापरायचा हे सुद्धा सांगितलेले आहे। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। झणझणीत चमचमीत अशी मस्त गावरान पद्धतीने आपण आज आलू वांग्याची भाजी करणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे साधारण मी 1 पाव वांगे घेतलेले आहेत आणि 1 पोटॅटो घेतलेला आहे। तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर जे स्लाइसेस आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग म्हणजे छोटे मोठे केले तरीही चालेल। लांब स्लाइसेसमध्ये सुद्धा कट करू शकता। तर बघू शकता इथे मी 1 पाव वांगे जे आहेत ते पूर्ण कट करून घेणार आहे। आणि आलू वांग्याची भाजी म्हटलं की सर्वांनाच आवडते। सो आलू वांग्याची भाजी जास्तीत जास्त प्रमाणात आपण बिट्ट्यांसोबत खातो, तसेच रोडगेसोबत सुद्धा खातो। काल मी बिट्ट्याची रेसिपी टाकलेली आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे, तर तुम्ही एकदा नक्की ती रेसिपी बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। तर इथे मी 1 पोटॅटो घेतलेला, वरची साल याची आपण काढून घेणार आहोत आणि साल काढून घेतल्यानंतर आपण याचे स्लाइसेस करून घेणार आहोत। तर बघू शकता इथे मी फक्त 1च पोटॅटो घेतलेला आहे। तुम्हाला जास्त लागत असेल तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता। तर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। चला मसाला करून घेऊया। मध्ये 2 कांदे जे आहेत लांब स्लाइसेसमध्ये कट करून टाकलेले, खोबरं टाकलेलं। तर तुम्ही यामध्ये मसाले कमी जास्त करू शकता। धने टाकलेले 1 चम्मच, लसूण पाकळ्या 15 ते 20 टाकलेल्या, या मस्त भाजून घ्यायच्या आहेत, आणि 1 टोमॅटो। तर तुम्हाला कांदा वगैरे जास्त टाकायचं असेल तुम्ही जास्त टाकू शकता। अर्धा चम्मच जिरंसुद्धा टाकलेलं आणि मस्तपैकी हे परतून घ्यायचं आहे 4 ते 5 मिनिट। यामध्ये टाकलेला टेस्ट छान येण्यासाठी, चवदार येण्यासाठी कांदा लसूण मसाला अगदी टेस्ट खूप छान येते, तर नक्की करून बघा। तर आता आपण ही जे आहे त्याची पूर्ण पेस्ट करून घेणार आहोत। आपल्याला ही जी पेस्ट आहे एकदम सॉफ्ट करून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे मी मिक्सीमध्ये मस्तपैकी पेस्ट करून घेणार आहेत, अगदी सॉफ्ट, आणि यामध्ये लवकर पेस्ट होते। सो मी मस्तपैकी सॉफ्ट पेस्ट करून घेणार आहे। तर यामुळे काय होतं, भाजी अतिशय चवदार लागते, जो कांदा लसूण मसाला आहे त्यामुळे। तर आता इथे जे आहे 4 ते 5 चम्मच मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर तेजपत्ता टाकलेला आहे आणि थोडी मोहरी टाकलेली आहे। मोहरी ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल टाकू शकता किंवा स्किप केली तरीही चालेल। तर आपण जे पेस्ट करून घेतलेली होती ही तेलामध्ये टाकून घ्यायची आहेत पूर्ण, आणि आपल्याला 4 ते 5 मिनिट जे आहेत तेलामध्ये छान होऊ द्यायचं आहे, लो फ्लेमला होऊ द्यायचं। म्हणजे हा मसाला जर 4 ते 5 मिनिट होऊ दिला तर भाजी अतिशय टेस्टी लागते। तर आता यामध्ये काश्मीरी तिखट टाकलेलं आहे 2 चम्मच। यामुळे काय होतं, भाजीला कलर छान येते। अर्धा चम्मच हळद टाकलेली, अर्धा चम्मच काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकलेला, 1 चम्मच मीठ टाकलेलं। तर बघू शकता या पद्धतीने तुम्ही या भाजीमध्ये एवढे मसाले टाकायचे आहेत, भाजी अतिशय चवदार होणार। तर भाजी अजून टेस्टी होण्यासाठी समोरसुद्धा एक टिप्स सांगितलेली आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघू शकता यामध्ये आपण वांगे वगैरे कट करून घेतलेले होते आणि पोटॅटो हे यामध्ये टाकून घेतलेले आहेत। हे टाकून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला परतून घ्यायचं आहे, ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि जो मसाला आहे आपण बनवून घेतलेला, तर यामध्ये ही भाजी जी आहे 5 ते 6 मिनिट मस्तपैकी वाफेने शिजू द्यायची आहेत। म्हणजे भाजी जी आहेत अतिशय चवदार होणार आणि भाजीची टेस्ट जी आहेत भाजीमध्ये मस्तपैकी खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहेत आपल्याला, तर बारीक कट करून घ्यायची, आणि भाजी शिजल्यानंतर आपल्याला ही कोथिंबीर जी आहेत भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे। तर बारीक मस्त कोथिंबीर चिरून घेतलेली आहेत। बघू शकता भाजी झालेली आहे, जवळपास 10 ते 15 मिनिट शिजू द्यायची आहेत। आणि यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे। थोडा व्हिडिओ आलेला नाही आहे, पण 2 ग्लास पाणी टाकायचं आहे, नंतर मस्त ही भाजी शिजू द्यायची आहे। तर बघू शकता कोथिंबीर टाकून घेतलेली आहेत, आणि तुम्हाला जास्त पाणी टाकायचं असेल, पातळ लागत असेल रस्स्यात, तर तुम्ही त्यामध्ये जास्त पाणीसुद्धा टाकू शकता। गरमागरम अशी आलू वांग्याची भाजी झणझणीत चमचमीत तयार आहे। रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी। थँक्यू।